चालू आहे. बाप रे, खरंच आता बघा मला काय खजाना सापडलेला आहे ते. हे बघा, एवढ्या 3 महिने राहिलो त्याच्यानंतर आज आम्हाला बघा किती मस्त अळमी आहे तिकडे. अचानकच लक्ष पडलं आमचा. हे बघा मस्त, आणि कळ्याच आहेत, थोडी उमललेली पण आहेत. पुढे पुढे बरीच आतमध्ये आहेत, पण अडचणीच्या ठिकाणी तिकडे पण आहेत. भाऊ बघू आता भाऊ कसं काढून देतो ते. हे बघा, मी आज रानात आली, म्हटलं बघू भाऊ काय करतोय ते बघायला. भाऊ मच्छी चरायला आलेला, तर घरी जायला निघता इकडे लक्ष गेलं. तर बघा हे काय खजाना सापडला. हे बघा, मस्त अशी अळमी आहेत. पुढे काही फुलली आहेत पण काही कळ्या आहेत. भाऊ काढतोय. 3 महिने राहून आज हे भेटलं. हे बघा मस्त आहे. खूप दिवस आम्ही अळमी करत होतो, कारण हे जास्त भेटत नाहीत शक्यतो, आणि हे वर्षातून एकदाच भेटतं. हे लक चांगलं आमचं. उद्या आम्ही निघणार आहे मुंबईला जायला, आणि आज आम्हाला ते हा खजाना सापडला आहे अळंबीचा. आतमध्ये काही काही अळमी आहे बघा, फुलून गेले. माहितीच नाही कधी आम्हाला इकडे येतात ती. फर्स्ट टाईम आम्ही बघितलं. अचानक जाता मला लक्ष पडलं. एकदम बाकीचे फुललेले जास्त नको घेऊस. हां काढ भाऊ. हे बघ इकडे पण कळ्या आहेत. तिकडे पण आहे भरपूर मध्ये मध्ये. हो तसं काय नाही, फुललेली खाऊ शकतो आपण. पाण्यात येते. मी काय पिशवी पण आणली नव्हती, अचानक आली इकडे. खरंच मी खूप खुश झाली. हे भेटून खूप दिवसाची इच्छा होती आमची खाण्याची. मग आल्यापासून बघितलं आम्ही रानात जाऊन, पण भेटलंच नव्हतं. पण आता बघा, आम्ही जायच्या टायमाला आम्हाला ते देखील भेटलं खायला. भाऊ ती बघ पुढे पण एक कळी आहे, एकदम पुढे बघ ना. हा जातोय का बघ. नाही जर हे असं जास्त रिक्स नको घेऊस ना. मस्तच होती रे ती कळी.
एकदम आतमध्ये पण जास्त अडचण आहे, जास्तच हे बघू, भाव काढायचा प्रयत्न करतोय तरी देखील. कळी आणि बऱ्यापैकी अर्धे फुलले आहेत ते, पण भेटलं ते आम्हाला महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा मी हे शोधण्यासाठी आम्ही रानात पण फिरलेलो, म्हटलं बघावं भेटतंय तर, पण ते आता अचानक आम्हाला दिसले. ते नाही येणार ना कळी काढायला? कुठले? ती बघ ना तिथे समोर. नाही तिथं हे ना काटे ह्याचं. हां हां राहू रस्ते तिथे झाले. पुढे खूप आहेत पण खूप अडचण आहे ना. हे बघा आंबे येत आहे का? हे काय ह्याच्यात कळी. हे बघा भाऊ, फोटोचं एक करून दे ना मला, एक फोटो. हे बघा भरपूर मस्त मस्त मोठी मोठी अळवी आणि फुललेली पण आहेत, पण कळ्या देखील आम्हाला भेटल्या. हे बघा खूप मी खुश झाली, भेटले जेवढे मशरूम आम्हाला. बाजारात किंमत हो, विकत खूप महाग असतं भाव. आणि भाव्याने मला काढून दिली अडचणीत जाऊन, पण ती आता आम्ही काय आणलं पण नव्हतं, अचानक दिसल्यामुळे. तो आता त्याची पिशवी भरून मला देतोय घरी न्यायला. तुटणार नाही ना भाऊ? नाही तर गुंडळून दे असंच पिशवीमध्ये द्या. हां ते बघ एक पडलं तिकडे साईडला. चला मग आता मी चालली घरी. भाऊ आता राहील रानात मशीनकडे. दे. थँक्यू भाऊ. पडतील येतं पुढे येतं. हे बंद नवीन आपल्या रानात. हे बघा, खरं मी म्हटलं की रानात जाते आता भाऊच्या इथे, तो रानात आलेला मशीन घेऊन, तर म्हटलं की भारंगी काढावी. पण हे बघा भारंगीला लवकरच फुलं आली, कारण ते लवकर हे आलेले होते भारंगीला पानं कोवळी. त्याची भाजी आम्ही केली, ती रेसिपी टाकली आम्ही. पण म्हटलं पुन्हा एकदा जाता जाता भेटली तर बघावी. पण हे बघा अशा कलरची आता फुलं त्याला यायला चालू झाली, त्याच्यामुळे राहिली काढायची. मी आल्याला बघितलं पण नाही, ती आता जून झालीत. हे बघा असं. तर बरं नशिबाने आम्हाला अळंबी तरी खायला भेटली. अळंबी खायला म्हणजे बनवायची आहे, पण ती तरी भेटली इकडे आल्यावर. चला तर मग आता मी चालले घरी. चल मग भाऊ. चल. हे बघ रानातून एवढी अळमी आणली मगाशी आम्ही, तर आता ती मी बनवायला घेते. मी आता साफ करायला घेणार आहे ती अळमी. हे बघा साफ करायची, ह्याच्यावर माती वगैरे पण असते खाली, कारण हे मुळं त्याची जमिनीमध्ये असतात, सगळ्यांना माहितीच आहे. काढायचं असं आणि
हे असं सोलायचं. ह्याच्यात काही किडे वगैरे असतात ते म्हणजे समजतं आपल्याला. मग हे त्याचे तुकडे असे करायचे. आणि मी हे गरम पाणी करून घेतलेले आहे, कारण अजून जर काही ह्याच्यामध्ये असेल ना किडे जंतू काय असेल तर हे मरून जातील. हे गरम पाण्यामध्ये मी टाकते साफ करून. आणि आम्हाला भरपूर अळमी भेटली बघा, खूप मस्तच एकदम छान अशी अळमी आहेत बघा. नशिबात होती आमच्या अळमी खायची म्हणून भेटली, रागात अचानक लक्ष गेला.